2015 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मेहकरचे तत्कालीन शाखाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर लाखो रुपयांचे कर्ज काढून केली मोठी हेराफेरी। तत्कालीन शाखाधिकारी यांनी मयत व्यक्तीच्या नावावर सुद्धा कर्ज काढून केला महाघोटाळा। रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी दिले तहसीलदार यांना निवेदन। मेहकर तालुक्यातील जवळा येथील शेतकरी गजानन तुकाराम टोचर, माधव संपतराव खरात, समाधान अशरप्पा दयाळ यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की 2015 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मेहकरचे शाखाधिकारी यांनी वामन दामोदर देशमुख यांच्याशी संगनमत करून आम्हाला कृषी कर्ज घेण्यासाठी आमच्याकडून कागदपत्रांची पूर्तता करून आमच्या शेतीवर आमच्या माघारी कर्ज काढले व सदरची कर्जाची रक्कम आम्हाला न देता परस्पर तत्कालीन शाखा अधिकारी व वामन देशमुख यांनी संगनमत करून लाखो रुपये काढले व सर्व कास्तकरांना गंडविले। तत्कालीन शाखा अधिकारी यांनी मयत नावाच्या व्यक्तीवर सुद्धा कर्ज दिले असून फार मोठा घोटाळा करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे। याबाबतचा उलगडा सदरचे हे शेतकरी बँक कर्ज काढण्यासाठी भारतीय स्टेट बँकेमध्ये गेले असता त्यांना कर्ज न मिळाल्याने हे प्रकरण उघडकीस आल्याने सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा व गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून सदरचा तक्रार अर्ज त्यांनी रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात मेहकरचे तहसीलदार गरकर यांना आज निवेदन दिले। यावेळी गजानन अवसर मोल, माधव संपत खरात, समाधान अशरप्पा दयाळ, माधव डुकरे, उद्धव खरात व इतर शेतकरी यांच्यासह रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी ॲडव्होकेट संदीप वाघमारे, ॲडव्होकेट संदीप गवई, समाधान कांबळे इत्यादी उपस्थित होते। सूर्या मराठी न्यूजसाठी अनिल सिंग चव्हाणसह निलेश चिपडे, बुलढाणा। त्याने क्रॉप लोन पहिले केस केली, क्रॉप लोन देतो म्हणून गावात आला, कागदपत्र जमा केले, 70,000 रुपये म्हणजे 1 लाखाची केस करतो म्हणे, 30,000 कमिशन घेतो म्हणे। तर 70,000 रुपये आम्हाला दिले त्यानं, 30,000 कमिशन घेतो म्हणून त्यानं वामन दामोदर देशमुख यानं 7 लाख रुपये काढले। तर स्टेटमेंट जेव्हा काढ बँकेतून घाटपुरीला गेलो, घाटपुरीला नीलचा दाखला भेटला। मग नंतर असा शोध लावत या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये गेलो, तर तिथं स्टेटमेंट काढलं, तर स्टेटमेंट दिलं साहेबांना, मॅनेजरनं। तर स्टेटमेंटमध्ये पाईपलाईन आपल्यावरात पाईपलाईन बिन नाही आणि वॉल कंपाऊंड बिन नाही, त्यानं परस्परच पैसे काढून खाल्ले। आम्हाला पुस्तक बिन दिलं नाही बँकेचं कोणतं, वामन देशमुख या दलालानं। माझं नाव समाधान अशरप्पा दयाळ, रायनाड जवळा, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा इथला रहिवासी असून मी जवळा इथला रहिवासी असून माझ्याकडे 4 एकर जमीन आहे। त्या वामन देशमुखनं माझ्याजवळची माझ्याजवळ सातबारी नेऊन गावात येऊन सह्या करून माझ्यावर 70,000 रुपये मला दिले, पण माझ्यावर जवळपास 7 लाख रुपये कर्ज आहे। फक्त मी याच्यातले 70,000 रुपयेच घेतलेले आहेत। बाकीचे यानं काय केलं हे मला काहीच माहीत नाही, तरी तुम्ही सगळं मला न्याय द्यावा एवढीच हिंमत। सूर्य मराठी न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल बटन अवश्य दाबा।